नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रेवा रमा अक्षयच्या खोलीत येते आणि खोलीत आल्यानंतर स्वतःशीच बोलत असते. रेवा म्हणते, ही रमा अक्षयची खोली. या खोलीवर रमाऐवजी माझा हक्क होता, पण ठीक आहे, रमाला या घरातून हकलून मी अक्षयबरोबर या खोलीत राहणार होते. पण अक्षयसुद्धा रमाबरोबर निघून गेला. हरकत नाही, मी वाट पाहील ना अक्षयची, कारण मला माहीत आहे अक्षय परत येणार रमाला टाकून माझ्याजवळ. त्याला कळेलच लवकर. गरिबीत जगणं गरिबीवर कविता करण्याइतकं सोपं नसतं. बोलत असतानाच रेवाला अक्षयचं कपाट दिसतं. ती अक्षयच्या कपाटातून अक्षयचा शर्ट काढून स्वतःच्या अंगात घालते. त्यानंतर रमाच्या कपाटाजवळ जाते आणि रमाची साडी हातात घेऊन म्हणते, ह्या साड्यांची जागा इथे नाही. या साड्यांची जागा तर माझ्या पायाखाली आहे. नाही, हे पण कमीच आहे. हे करून नाही चालणार. स्वतःला खूप स्ट्रॉंग समजते ना ती. माझ्यासमोर उभं राहण्याची ताकद ठेवते तुला आता स्वाहा करून टाकते. खूप माज आहे ना तिला. असे म्हणून सर्व साड्या एका बॅगमध्ये भरते आणि बॅग बागेत नेते. तेथे गेल्यावर सर्व साड्यांना बाहेर काढते आणि काडीपेटेने आग लावते आणि त्या आगीकडे पाहत ती म्हणते, रमा, तुझ्या साड्यांचा आज मी अग्नी केलाय आणि या अग्नीसमोरच मी आज अक्षयसोबत 7 फेऱ्या घेणार आहे. असे म्हणून ती अक्षयचा शर्ट अंगातून काढते आणि हातात घेते आणि एक बाही हातात घेऊन अक्षयसोबत फेऱ्या घेत म्हणते, ही पहिली फेरी आहे. रमा तुझ्या आयुष्यातून निघून गेली. फेरी घेत म्हणते की तू मला तुझ्या आयुष्यात आणलंय. तिसऱ्या फेरीसाठी म्हणते, आपला संसार सुखाचा सुरू आहे. चौथी फेरी घेताना म्हणते, मी आपल्या बाळाला जन्म दिलाय. 5वी फेरी घेताना म्हणते, आपला संसार बहरत चालला आहे. असे एक एक वचन घेत ती 7ही फेऱ्या पूर्ण करते. 7 फेऱ्या कंप्लीट झाल्यानंतर अग्नीकडे पाहून स्वाहा म्हणते आणि मोठ्याने म्हणते, शुभमंगल सावधान, आणि त्या अग्नीकडे पाहतच राहते. त्यानंतर अक्षय त्याच्या खोलीत चटईवर बसलेला असतो. त्याचे पाय दुखत असतात म्हणून तो पाय दाबत असतो. तेवढ्यात तिथे रमा पाणी घेऊन येते आणि म्हणते, पाय दुखतायत का तुमचे? द्या, मी दाबून देते. त्यावर अक्षय म्हणतो, नको. त्यानंतर रमा म्हणते, आज आपल्याला असेच झोपावे लागेल. त्यावर अक्षय म्हणतो, छान चटई आहे. त्यावर रमा म्हणते, हो चटई आहे, पण ती तुम्हाला नाही आवडणार. तुम्हाला पाहिजे तितकी स्वच्छ नाही आहे ना ती. त्यावर अक्षय म्हणतो, काल आपण घरातून निघालो तेव्हा आपल्याजवळ काहीच नव्हते. वरती ऊन होते. तुला तहान लागली तेव्हा आपल्याला पानपोळी दिसली. मला भूक लागली होती आणि चक्कर येत होती तेव्हा तू कुठून तरी वडापाव घेऊन आलीस आणि मग आपण रात्रीचे जेवण देवळात केले. महाप्रसाद. रात्री झोपायला त्या आजी आजोबांनी आपल्याला जागा दिली. थंडी वाजत होती म्हणून छान पांघरायला आपल्याला गोधडीही दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वडापाववाल्या काकांनी आपल्याला पेरू दिला आणि माने काकाने तर चक्क आपल्याला राहायला घर दिलं. आता बाहेर त्या दादाने मला मोबाईल दिला. मला माहीत आहे रमा, हे आपण आपल्या पैशाने घेतलेले नाही, पण लोकांनी आपल्याला मदत केली आहे. ठीक आहे, पण आपण पण कमवू आता. जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या आवश्यक गोष्टी आल्या की आपल्याकडे. एवढं म्हणून अक्षय म्हणतो, मी आता फार दमलो आहे. रमा बोलायला लागते तर अक्षय तिला बोलू देत नाही आणि म्हणतो, आता मी कुठे झोपलोय, कशावर झोपलोय, या गोष्टींचा आता काहीच फरक पडत नाही. त्यावर रमा बोलते, मला उशीशिवाय झोप येत नाही. त्यावर अक्षय म्हणतो, तुझे बाबा काय म्हणायचे, माणसाने आपल्या गरजा कमी केल्या पाहिजे. असे म्हणून अक्षय रमाला म्हणतो, झोप आता. त्यावर रमा म्हणते, पण उशी. अक्षय म्हणतो, नाही मिळणार, आणि अक्षय खाली जमिनीवर झोपतो. पण रमा इकडे तिकडे पाहत म्हणते, उशी मिळाली असती तर. त्यानंतर अक्षय रमाला त्याच्या हातावर झोपण्यासाठी ओढतो. त्यावर रमा त्याच्याजवळ हातावर डोके ठेवून झोपते आणि म्हणते, तुम्हाला माहीत आहे का, मला हीच उशी हवी होती. ही जगातली
सर्वात भारी उशी आहे ही आणि ती फक्त माझ्या नशिबात आहे असे म्हणून दोघे एकमेकाकडे बघत झोपी जातात. इकडे आई आजी अक्षयच्या रूमच्या बाहेरनं चाललेल्या असतात. तेव्हा त्या अक्षयला आवाज देतात त्यांच्या लक्षात येते अक्षय नाही व त्या स्वतःशी बोलू लागतात. त्या म्हणतात सवय लागली आहे अक्षयच्या खोलीच्या बाहेरून जाताना त्याला हाक मारण्याची, त्याची विचारपूस करण्याची. काय माहीत आता कोठे असेल. रमावर रागवून म्हणतात त्या रमामुळे त्यालाही घराबाहेर जावे लागले असा विचार करत त्या निघतात. तेच त्यांना खोलीचा दरवाजा उघडा दिसतो व त्या विचार करतात अक्षयच्या रूममध्ये कोण आहे. रेवा असे म्हणत त्या खोलीमध्ये एंटर करतात. त्यांना दिसते रेवा रमाची साडी घालून टेबलवर डोके ठेवून बसलेली असते व पुढे तिने अक्षय व तिचा फोटो लावलेला असतो. त्या फोटोकडे पाहत अक्षयसोबत हसत बोलत रेवा म्हणते अक्षय आपली जोडी किती सुंदर दिसते, किती छान दिसतो आपण एकमेकांबरोबर असताना. तू का मला सोडून गेलास असे अक्षयच्या फोटोकडे पाहून म्हणत असते. तेवढ्यात आई आजी येतात आणि त्या तिला रागाने विचारतात रेवा तू काय करतेस. त्यावर रेवा म्हणते काय करतेस म्हणजे मी आजपासून ह्याच खोलीत राहणार आहे आई आजी. आई आजी आश्चर्याने तिच्याकडे बघतात आणि म्हणतात अगं पण तू आज ही रमाची साडी का नेसलीस. त्यावर रेवा बोलते खरं तर मी तिच्या सर्व साड्या जाळून टाकल्यात, ही एकच ठेवली ती पण अक्षयला दाखवण्यासाठी. ऐकून आई आजीला आश्चर्याचा धक्का बसतो व त्या रागाने तिला विचारतात का. तेव्हा रेवा म्हणते का म्हणजे काय आहे आजी, ही जागा आहे का तिच्या साड्या ठेवण्याची. ही खोली माझी आहे, यावर माझा हक्क आहे आणि आजपासून मी येथे माझे कपडे ठेवणार आहे. तसंही मी आता अक्षयची बायको आहे ना, तर तो येईपर्यंत मी त्याची वाट बघणार आहे याच खोलीत आणि एकदा का तो आला की आम्ही दोघे सोबत राहणार याच खोलीत. त्यावर आई आजी आश्चर्याने रेवाला विचारतात रेवा तू बरी आहेस ना, म्हणजे ओके आहेस ना. त्यावर रेवा म्हणते हो मी ओके आहे. मला काय झालंय पण हे आता नक्की आहे की मी इथेच राहणार याच खोलीत. आई आजी तुम्हाला माहिती आहे ना अक्षयला 2 वेण्या आवडतात, तर मी ते 2 वेण्या घालायला सुद्धा तयार आहे. आई आजी यावर तिला म्हणतात रेवा मला तुझं वागणं विचित्र वाटतंय. असं का विचित्र वागतेस. आई आजी रागावून तिला म्हणतात जरा नीट वाग, जबाबदारीने वाग. मला माहीत आहे तू खूप संकटातून गेली आहेस, पण अगं जरा शांतपणे घे, असं नको वागूस. त्यावर रेवा म्हणते मी काय करू आई आजी. त्यावर आई आजी रागाने तिला म्हणतात तुला दिली आहे ना वर खोली, तेथे जाऊन राहा. अगं ही अक्षयची खोली आहे, यात अक्षयच्या वस्तू आहे, असं नसतं करायचं रेवा, असं आई आजी तिला समजून सांगत असतात. त्यावर रेवा म्हणते मग तुम्ही त्याला इथून जाऊन का दिलंस. ते काही असो, अक्षय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार त्याच्या खोलीत, त्याच्या आठवणींमध्ये. मी नाही ऐकणार कुणाचाच. असं म्हणून परत अक्षयचा शर्ट अंगात घालते आणि म्हणते जोपर्यंत अक्षय येणार नाही तोपर्यंत मी इथेच राहून त्याची वाट बघणार. नंतर आई आजी रेवाकडे बघत असतात आणि मनातल्या मनात विचार करत असतात की ही ठीक आहे ना, अशी का वागते, हिच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना. त्यानंतर आई आजी तेथून निघतात व दार उघडतात आणि रेवाला रागाने म्हणतात पुरे झाला हा रेवा, आता जा जाऊन झोप. असे म्हणून आई आजी तेथून निघून जातात. त्यानंतर रेवा रागारागाने साडी काढून जमिनीवर टाकते आणि भिंतीवर अक्षय व रामाचा फोटो लावलेला असतो तो हातात घेते आणि त्या फोटोकडे रागाने बघते व तिला. आणि त्यानंतर अक्षय बेबी मूनला गेल्यावर तिच्याबरोबर काय काय वागला आणि घरातून कसा निघून गेला हे आठवते व ते आठवल्यावर तिला खूपच राग येतो आणि ती तो फोटो खाली खूप रागाने फेकून देते. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय झोपलेला असतो. त्यासाठी रमा गरम गरम कॉफी करून आणते आणि त्याला उठवते. तेव्हा अक्षय उठतो आणि त्याची पाठ खूप दुखत असते. त्यावर रमा त्याला म्हणते कॉफी प्या म्हणजे पाठीचं दुखणं राहील. त्यावर अक्षय म्हणतो कॉफी पिऊन पाठ थांबेल. त्यावर रमा म्हणते हो. त्यानंतर अक्षय कॉफी पितो आणि म्हणतो तू कॉफी कुठून मिळवलीस.
त्यावर रमा म्हणते, त्या दुकानदार दादा म्हणाले की कोणत्याही 4च वस्तू उधार मिळतील, म्हणून मी 3 वस्तू बाकीच्या घेतल्या आणि चौथी कॉफी महत्त्वाची आहे म्हणून ती घेतली. त्यावर अक्षय प्रेमाने म्हणतो की रमा, मी तुझं काय करू? इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कशा लक्षात ठेवतेस तू? त्यानंतर अक्षय कॉफी पितो आणि रमा त्याच्याकडे बघतच असते. त्यानंतर कॉफी पिऊन झाल्यावर अक्षय म्हणतो, मी आता बाहेर पडतो. तेव्हा रमा विचारते, कोठे? तेव्हा अक्षय म्हणतो, काम शोधायला. काम नाही आहे माझ्याकडे. त्यावर रमा हो म्हणून मान हलवते. त्यानंतर रमा म्हणते, काळजी करू नका, मी पण इथे काही काम मिळतं का ते बघते. त्यावर अक्षय म्हणतो, किती काम करशील? त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो, हा मोबाईल नंबर मी जाताना तुला लिहून देतो. काही महत्त्वाचे काम असेल तरच कॉल कर. रमा हो म्हणून मान डोलावते आणि नंतर रमा म्हणते, ही माणसं किती चांगली आहेत ना? त्यावर अक्षय म्हणतो, हो ना, नाहीतर तिकडची माणसं व्यवहारी जगातली, त्यांचं सगळं पैशाशी निगडीत आहे. ज्याच्याकडे जितके पैसे त्याच्याशी तितकीच मैत्री. सगळं असं कॅल्क्युलेटर आणि इथे सगळं सरळ हाताने सरळ देतात. त्यानंतर अक्षय काम शोधण्यासाठी बाहेर पडतो.